काट्यांवर चालताना फुलांवरून चाललो असं कसं वाटेल, पण असं वाटू शकतं. निदान आपल्याला पाहताना तरी असा भास होऊ शकतो. आणि काही लोक ही गोष्ट खरी करून दाखवू शकतात. तुम्हाला विश्वास बसत नाहीये? ठीक आहे, सध्या तरी स्वागत करा. पिंपरी चिंचवड पुण्याहून येत आहेत अरविंद मोरे आणि त्यांचे सहकारी. ते आपल्याला दाखवतीलच. जोरदार टाळ्या. फुटेल सर, तो फुटेल. समोर दाखवण्यात येत आहे हे किडे किती तीक्ष्ण आहेत. स्टंट्स आजपर्यंत मराठी पाऊल पडते पुढे मध्ये याही आधी एक कराटे बहादर आले होते, पण असं कधीच घडलेलं नव्हतं. सुपर डुपर हिट ऍक्ट. जोरदार टाळ्या. इमॅजिनही करू शकत नाही. हे दगड तोडणं हे सुद्धा तुमच्या स्टंट्स मध्ये आलंय का? यातला कुठला स्टंट तुम्ही स्वतः निर्माण केलाय? सर ऍक्च्युली स्टंट्स असे आहेत की पॉवरफुल स्टंट्समध्ये आम्ही स्टंट्स हे क्रिएट केलेले आहेत स्वतः. आम्हाला असं वेगवेगळे नवीन नवीन चित्तथरारक प्रसंग, म्हणजे जे चित्तथरारक वाटते असे प्रसंग आम्ही ह्याच्यामध्ये ॲड करत असतो. कारण त्याच्याशिवाय सर्वसामान्य जनतेला कळणारच नाही की नेमकं तो कराटे हा गेम कसं काय शक्तिशाली आहे. म्हणजे आम्ही असं बोलू शकतो का की हा जो स्टंट आहे हा आम्ही केलाय सर? हा तुम्ही केलेला आहे. येस. आणि तो मराठी पाऊल पडते पुढे अटके पार झेंडामध्ये झालेला आहे सादर. आणि कोणी कुठल्याही प्रोग्राम मध्ये केलेला नाहीये. वा, शाबास शाबास शाबास. पण खरोखरच हे जी मुलं शिकतही असतील त्यांना हे कळलं पाहिजे की हे एका दिवसाचं नाही, एका वर्षाचंही नाही, अनेक वर्षांचं काम आहे. फिजिकल गोष्ट काढली तर त्याच्यामध्ये मानसिक धैर्य आणि मानसिक बळ, सातत्य ह्या किती गोष्टी ह्याच्यामध्ये जातात. हे एवढंसं म्हणजे हे बघताना पण आपल्याला सारखं कळत असतं की ते कुणाही येऱ्या गबाळ्याचं काम नाही. सुपर, फारच मजा आली खरोखरच. मकरंद सर, तुम्ही किती पदकं द्याल? 10 पैकी 10 पैकी 10 पदकं मकरंद सरांनी दिलेली आहे. सर. आणि उर्मिलाजी तुम्ही 10 फार अवघड आहे उर्मिलाजी, 10 पदकं. जोरदार टाळ्या एकदा.